स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या प्रभाग 10 मधील रेणुकानगर झोपडपट्टी भागातल्या सुमारे 30 लाख रुपये खर्चाच्या हॉटमिक्स रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळं या भागातील सुंदर रस्त्यांच्या मागणीची पूर्तता झाली. या भागात समाधानाचं वातावरण पसरले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून रेणुकानगर झोपडपट्टीत सुमारे 30 लाखांचे रस्ते व्हावेत यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी खास प्रयत्न केले. तर माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांचं या कामात विशेष सहकार्य लाभलं. माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रेणुकानगर झोपडपट्टी भागात हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा प्रारंभ माजी मंत्री प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते झाला. या भागातल्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झाल्यानं परिसरात समाधानाचं वातावरण पसरले. या कामात आमदार डॉक्टर राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांचं विशेष सहकार्य लाभलं. यावेळी भाजपा पूर्व अध्यक्ष रंगा खवरे, शशिकांत मोहिते, सपना भिसे, सीमा कमते, कुडचे मॅडम, भागातील माजी नगरसेवक मनोज साळुंखे, शामराव कुलकर्णी, प्रमोदजी बेलेकर, संगीता कांबळे, किरण पवार, अनिल ठाणेकर, धनाजी डोईफोडे, शिवाजी शिंदे, गणेश जाधव, नारायण येरगुंटला, उत्तरेश्वर कांबळे, श्रीनिवास फुलपाटी, आप्पा कांबळे, शशी कांबळे, सचिन नेसूर, राहुल मोरे, वीरभद्र अडके, सुरेखा थोरात, नागुताई लोंढे, पांडू यशाळ, दत्ता चव्हाण, सतीश भस्मे, संभाजी शिंगारे, संजय कांबळे, जावळे मॅडम, कुणाल जावळे, आबा उबाळे, फलमारी, अमोल काळे, आकाश येरगुंटला, हुसेन शेख, दत्ता चातुर, सतीश कापुरे आणि भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.